मित्रांनो, मी रामेश्वर शिंदे तुम्हा सर्वांचं माहितीवाला या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्हाला उद्यमी रजिस्ट्रेशन काढायचं असेल, उद्योग आधार काढायचा असेल, तर तुमच्या मोबाईलवरून तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये ते उद्यमी रजिस्ट्रेशन कसं करू शकता, कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागतील, कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। कोणताही उद्योग रजिस्टर करायचा असेल तर त्यासाठी उद्योग आधारची आवश्यकता असते आणि उद्योग आधार हे फ्री ऑफ कॉस्ट 1 रुपया न घालता तुम्हाला तुमच्या घरून कसं रजिस्टर करता येईल याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला सेम स्टेप ज्या मी तुम्हाला आता दाखवणार आहे त्याच तुम्हाला फॉलो करायचे आहेत। तुम्हाला डॉक्युमेंट एकही अपलोड नाही करावं लागत, तुम्हाला फक्त डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत। कोणकोणते डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत, काय प्रोसेस आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून A to Z बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे येणारे व्हिडिओ आणि अपडेट जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि लॅपटॉपच्या स्क्रीनवर आपण बघू शकतो की उद्यम registration.government.in ही वेबसाईट आपण आपल्या याच्यावरती ओपन केलेली आहे। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे। आपण यामध्ये बघू शकतो की आधार आणि नेम ऑफ एंटरप्रेनर आपण या ठिकाणी टाकायचं आहे। या ठिकाणी आपल्याला आधार नंबरच्या ठिकाणी पूर्ण ज्याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचं आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे कुठलीही चूक न करता या ठिकाणी आपल्याला हा नंबर टाकून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला नेम ऑफ एंटरप्रेनर उद्यमी का नाम जो आहे त्या ठिकाणी ज्या नावाने आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्या व्यक्तीच्या नावाने, त्या व्यक्तीचं नाव किंवा ज्याचा आधार टाकलं आपण त्याचं नाव या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। सर्व डिटेल टाकल्यानंतर आपण खाली बघू शकतो चेकबॉक्स आपण ऑलरेडी केला आहे आणि व्हॅलिडेट अँड जनरेट OTP आपल्याला जे बटन दिसतं त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो मित्रांनो की आपला OTP गेला आहे, एंटर OTP। आता OTP आपल्याला जो आधारला नंबर रजिस्टर आहे त्यावरती आला आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे, सबमिट करून घ्यायचा आहे। नंतर व्हॅलिडेट बटन दिसते आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्याला विंडो ओपन झाली आणि त्यामध्ये आपल्याला युअर आधार हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाईड, यू कॅन कंटिन्यू उद्यम रजिस्ट्रेशन प्रोसेस असं आपल्याला बटन हे दिसेल। त्या ठिकाणी आपल्याला आता बाकी पॅन व्हेरिफिकेशन डिटेल टाकायची। यामध्ये टाईप ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही तुमचं एक वैयक्तिक मालकी आहे की बाकी आहे हे सगळं टाकून घ्यायचं आहे। यामध्ये आता मी प्रोप्रायटर असल्यामुळं ते टाकतोय। नंतर पॅन डिटेल्स, पॅन नंबर जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी प्रोप्रायटर सिलेक्ट केलं मी, टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, पॅन टाकून घेतलं। नंतर पॅन वरती जे नाव आहे हे तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। सोबतच पॅनवर जी डेट ऑफ बर्थ आहे व्यक्तीची ती पण तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायची आहे। आता ह्या पॅनची जी आहे किंवा ऑर्गनायझेशन जी आहे तिची पूर्ण डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला आपल्याला परत खाली ऑप्शन आहे, चेकबॉक्स आहे, जो की आपण पूर्ण व्यवस्थित डिटेल टाकली आहे त्यासाठी कन्सेंट आपला देतो। मी आता डेट ऑफ बर्थ टाकून घेतोय। अशा पद्धतीनं मित्रांनो कोणतीही चूक न करता जी आपली डेट आहे किंवा जे आपली डिटेल्स आहे विदाऊट एनी मिस्टेक आपल्याला या ठिकाणी पूर्ण टाकून घ्यायची आहे। ही टाकल्यानंतर आपल्याला चेकबॉक्सवरती क्लिक करून पॅन व्हॅलिडेट हे जे बटन आहे यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केलं की आपण खाली बघू शकतो की युअर पॅन हॅज बीन व्हेरीफाईड असं आपल्याला दिसेल। कंटिन्यू बटन जे आहे यावरती आपल्याला परत क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता बाकी डिटेल्स ओपन होतात। त्यामध्ये आपल्याला मागच्या वर्षीचा ITR विचारला जातो। ITR ऑलरेडी त्याच्यामध्ये नो डिफॉल्ट सिलेक्ट केलेलं असतं। जर तुम्ही मागच्या वर्षी ITR भरला असेल तर येस करायचं, अदरवाईज तुम्हाला आहे तसंच राहू द्यायचं। GST आहे का, येस असेल तर येस आणि नो असेल तर नो तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी तुमचं नाव जे आहे ते आलं ऑलरेडी या ठिकाणी। आता मोबाईल नंबर जो आहे तो तुमचा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर सोबतच तुमचा ईमेल ID जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। ईमेल ID तुमचा पर्सनल पण टाकू शकता किंवा तुमचा जो व्यवसाय असेल त्याचा तुम्ही या ठिकाणी टाकू शकता, तुमच्या मनावरती आहे। आता उद्यम रजिस्ट्रेशन करताना आपण खाली बघू शकतो की कॅटेगरायझेशन म्हणजे आता तुम्ही कोणत्या प्रकारात, जर तुम्ही प्रोप्रायटरशिपच्या ऐवजी बाकी जर निवडल्या त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळे पर्सेंटेज दाखवतं।
याची जर तुम्हाला प्रोप्रायटरशिप बनवलं किंवा तुम्ही एकटेच मालक असाल तर तुम्हाला याची आवश्यकता नाही आहे. खाली यायचं आहे, तुमची कॅटेगरी तुम्हाला चूज करायची कोणती जी असेल ती कॅटेगरी, तुमचं जेंडर, तुमचं स्पेसिफिकली एबल्ड आहात का, दिव्यांग आहात का, आणि नंतर तुमचं जे नाव तुम्हाला द्यायचं आहे तुमच्या उद्यम किंवा तुमच्या उद्योगासाठी तुम्हाला ते या ठिकाणी टाकायचं आहे. मी आता या ठिकाणी स्वराज्य मॅनपॉवर्स म्हणजे आता लेबर सर्व्हिसेससाठी आपल्याला बिझनेस रजिस्टर करायचा आहे, उद्यमी काढायचं आहे, म्हणून मी ते मॅनपॉवर टाकलं. आता सेम नाव तुम्हाला यातून कॉपी करून घ्यायचं आहे आणि प्लांट किंवा युनिट नेम जे आहे या ठिकाणी तुम्हाला टाकून ॲड युनिट म्हणायचं आहे. ॲड युनिट केल्यानंतर खाली बघू शकतो की युनिटमध्ये ते नाव आपलं ॲड झालं. या ठिकाणी आता खाली येऊन तुम्हाला फक्त ड्रॉपडाऊन दिसेल, त्या ठिकाणी येऊन तुम्हाला त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला आता जे नाव तुम्ही टाकलं होतं ते तुम्हाला सिलेक्ट करायला भेटून जाईल. आता याचा ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. याचे ॲड्रेस तुम्हाला 2 असतात. तुमचा घरचा पत्ता ठिकाणी तुम्ही टाकू शकता. होम ॲड्रेस तुम्हाला पूर्ण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुमचं जो पत्ता असेल, फ्लॅट नंबर वगैरे काय असेल ते तुमचं, नेम ऑफ बिल्डिंग वगैरे, व्हिलेज कोणतं आहे तुमचं, ब्लॉक कोणता आहे, स्ट्रीट कोणती आहे, सिटी कोणती आहे, पिन नंबर कोणता आहे, स्टेट कोणतं आहे, सोबतच तुमचा जिल्हा कोणता आहे, या सर्व गोष्टी तुमचा ॲड्रेस, गाव, तालुका, जिल्हा, पिन वगैरे सगळं असेल ते तुमचा त्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. आणि शेवटी ॲड प्लांट हे जे बटन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला ज्या ठिकाणी प्लांट आहे किंवा ज्या ठिकाणाहून तुम्ही व्यवसाय चालवता त्या ठिकाणचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. जर तुम्ही घरून चालवत असाल तर तुमचा घरचा पूर्ण पत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि जर तुम्ही एखाद्या ठिकाणी शॉप घेतलं असेल किंवा एखाद्या ठिकाणी तुमचा प्लांट असेल तर त्या ठिकाणचा तुम्हाला या ठिकाणी पत्ता टाकायचा आहे. पत्ता व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, कारण बाकीच्या नंतर ज्या प्रोसेस करतो आपण, तुमचे शॉप ॲक्ट असेल किंवा बाकीचे असतील लोनसाठी किंवा तुमच्या बाकीच्या गोष्टींसाठी तुम्हाला जे लागतं त्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी तुम्हाला अचूक पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. सगळं माहिती भरल्यानंतर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला परत एक ऑफिस ॲड्रेस हा एक भेटतो. आता काहींचं कसं असतं की प्लांट एका ठिकाणी आहे आणि त्यांचं ऑफिस वेगळ्या ठिकाणी आहे, अशा प्रकारचे त्यांचे ऑफिसेस असतात, अशा प्रकारचे उद्योग असतात. त्यामुळे यासाठी 2 ऑप्शन आहेत. जर तुमच्याकडे सेम असेल तुम्ही सेम पण टाकू शकता. आता या ठिकाणी बघू शकता आपण प्लांट ॲड्रेस आपण टाकला. आता ॲड प्लांट या ठिकाणी म्हणायचे. ॲड प्लांट म्हटल्यानंतर ब्लॉक राहिला, ब्लॉक आपण टाकून घेतो. या ठिकाणी आपण ॲड प्लांट म्हणतोय. ॲड प्लांट म्हटल्यानंतर आपण बघू शकता की ती डिटेल आता सेव्ह झाली. आता खाली आपण बघू शकतो की ऑफिस ॲड्रेस जो आहे, ऑफिस ॲड्रेस ऑफ एंटरप्राइजेस किंवा कार्यालय जे आहे त्याचा आपल्याला पत्ता टाकायचा आहे. हा पत्ता जर तुमच्याकडे वेगळा असेल तर तुम्ही वेगळा टाकू शकता, किंवा जोवर तुम्ही प्लांट युनिटसाठी ॲड्रेस टाकला, पत्ता टाकला आहे, सेम जरी तुम्ही या ठिकाणी टाकला तरी चालतो. तुमच्या मनावरती आहे. तुमचा प्लांट आणि तुमचं ऑफिस हे एकाच ठिकाणी आहे की वेगवेगळ्या ठिकाणी आहे, त्याचा तुम्हाला ॲड्रेस व्यवस्थित टाकून घ्यायचा. व्हिडिओ थोडा लेंदी आहे आणि लांब आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला हा फॉर्म भरताना फक्त 5 मिनिटात पूर्ण फॉर्म होऊन जातो तुमचा. पण आपण आता एक्सप्लेन करतोय, तुम्हाला समजून सांगतोय, त्यामुळे आपल्याला फॉर्म भरताना वेळ लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण डिटेल टाकून घ्यायची आहे. आणि सर्व डिटेल टाकल्यानंतर आता तुमचा कार्यालयाचा पत्ता जो आहे त्यासाठी तुम्हाला खाली एक बटन दिसेल, गेट लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड, अक्षांश रेखांश मिळवण्यासाठी तुम्हाला एक बटन दिसतं. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला आता लोकेशन तुमच्यासमोर ओपन होईल. यावरती आपल्याला आता इमेज ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि पर्टिक्युलर ज्या ठिकाणी आपला पत्ता आहे, जर तुमच्याकडे लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड असेल तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडच्या ठिकाणी टाकू शकता. अदरवाईज तुम्हाला इमेजमध्ये दिसते त्या ठिकाणी त्या पद्धतीने तुम्हाला झूम करून तुमचा जो ज्या ठिकाणी कार्यालय असेल किंवा ज्या ठिकाणी ऑफिस असेल त्याचा पत्ता, त्या तुम्हाला ते युनिट किंवा ती लोकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही एकदा ते लोकेशन सिलेक्ट केलं म्हणजे त्या ठिकाणी तुमचा ॲटोमॅटिक लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड, अक्षांश रेखांश जे असतं त्या प्लॅनचा पत्ता ते ॲटोमॅटिक घेऊन टाकतं. मी आता प्लॅनचे लोकेशन या ठिकाणी आलो आहे, गाव जो आहे त्याचा पत्ता घेतो आहे आणि त्या ठिकाणी येऊन त्याच्यावरती सिलेक्ट करतो आहे.
तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण झूम करून करून तो पूर्ण ॲड्रेस जो आहे तो शोधून घेतला आहे आणि या ठिकाणी आता आपण याला सिलेक्ट करून घेऊयात. म्हणजे आपल्याला तो प्लॅन्टमध्ये त्या ठिकाणी लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड हे पूर्ण या ठिकाणी सिलेक्ट होऊन जाईल. आता हे तुम्ही एकदा सिलेक्ट केलं, आता लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड येऊन जातं. त्या ठिकाणी ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला आता खाली बघू शकता डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन, म्हणजे तुम्ही कधी हा व्यवसाय रजिस्टर्ड केलात किंवा कधीपासून सुरू केलात याची तारीख तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे. तारीख, महिना आणि वर्ष. मी आता मागच्या वर्षीचा सिलेक्ट करतो आहे. तुम्ही हा कोणताही करू शकता. आजची तारीख देखील तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. सोबतच आता या ठिकाणी तुमचं प्रोडक्शन विचारतं आहे, त्याच्यामध्ये चालू आहे की नाही. मी नो म्हणून टाकले. नो म्हणून टाकल्यामुळं आता तो आपल्याला ऑप्शन गेला. आता या ठिकाणी तुम्हाला बँक डिटेल टाकून घ्यायची आहे. तुमचं बँक कुठल्याही जी बँक असेल त्या बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. IFSC कोड टाकायचा आहे. नंतर बँकचा अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. व्यवस्थित न चुकता ही तुम्हाला डिटेल जी आहे ती भरून घ्यायची आहे मित्रांनो. सर्व डिटेल भरून झाल्यानंतर 17वा पॉईंट आहे मेजर ॲक्टिव्हिटीज ऑफ युनिट. आता मेजर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमचा 3 सर्व्हिसेस असतात किंवा 2 सर्व्हिस आपण पकडू, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस. तुमचा बिझनेस कशामध्ये आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता जर तुमचा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल तर मॅन्युफॅक्चरिंग सिलेक्ट करायचं आहे आणि सर्व्हिसेस देणारा, सेवा देणारा उद्योग असेल तर सेवा सिलेक्ट करायचं आहे. मी या ठिकाणी मॅनपॉवर हे सिलेक्ट केल्यामुळे सर्व्हिस सिलेक्ट करतो. त्यामध्ये ट्रेडिंग आहे की नॉन ट्रेडिंग आहे, नॉन ट्रेडिंगमध्ये मी सिलेक्ट करतो आहे. आणि खाली आहे NIC कोड. हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. तुमचा जो व्यवसाय आहे त्यासाठी तुम्हाला NIC कोड माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता मी 78200 का टाकला, मला माहीत आहे म्हणून. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला परत पुन्हा नवीन टॅब ओपन करायची, गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती गेल्यानंतर तुमचा जो पर्टिक्युलर व्यवसाय आहे त्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलरली NIC कोड काय आहे तो तुम्हाला सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही 78200 हा कोड दाखवत आहे, तो मी या ठिकाणी टाकून घेतला. नंतर सर्व्हिसेसचं बिझनेस आहे म्हणून सर्व्हिसेसमध्ये मी सिलेक्ट करून घेतलं. नंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 डिजिट NIC कोड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. 2 डिजिट NIC कोड मी या ठिकाणी टाकून घेतला. नंतर 4 डिजिट कोड जो आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तोही मी या ठिकाणाहून सिलेक्ट करून घेतला. टेम्पररी एम्प्लॉयमेंट एजन्सी ॲक्टिव्हिटी अशा प्रकारचं ते या ठिकाणी दिसतंय. NIC कोड 5 डिजिट जो होता आपण सुरुवातीला काढलेला तो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तो पण सिलेक्ट करून ॲड ॲक्टिव्हिटीचे बटन आहे हे आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. हे क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की खाली आपल्याला पूर्ण डिटेल्स ॲड झाली. आता तुमच्या प्लॅन्टमध्ये किती लोक काम करतात याची डिटेल तुम्हाला भरायची आहे. जर तुम्ही या ठिकाणी 1 जरी टाकलं तरी चालतं किंवा जर काम करत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही 10, 5 जे लोक असतील ते तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचे. ॲड केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपण बघू शकतो की रिटर्न डाऊन किंवा सुरुवातीला तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली होती, कोणत्या सालामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसते अमाऊंट. या ठिकाणी तुम्हाला अमाऊंट फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिले 2 लाख रुपये. तुम्ही या ठिकाणी तुमची जी असेल ती तुम्हाला टाकून या ठिकाणी घ्यायची आहे. 0 असेल 0 टाकली तरी चालते. आता मी डिटेल्स या ठिकाणी टाकून घेतोय. डिटेल्स या ठिकाणी सर्व डिटेल्स या ठिकाणी टाकून घ्यायचे तुम्हाला. व्यवस्थित भरून घ्यायची आहे. ही टाकल्यानंतर खाली आलं टर्नओव्हर जे आहे तर टर्नओव्हर पण तुम्हाला टाकायचं आहे किती आहे. असेल तर टाकायचं आहे, नाहीतर तुम्ही पूर्ण ब्लँक सोडू शकता. ब्लँक नाही सोडायचं, तुम्हाला त्या ठिकाणी 0 टाकावं लागेल जर नसेल तर. खाली यायचं आहे. आता तुम्हाला बाकी रजिस्ट्रेशन करायचं आहे का, इंटरेस्टेड इन गव्हर्नमेंट ई-मार्केट पोर्टल वगैरे वगैरे तुम्हाला ते विचारलं जातं. तुम्हाला जर येस वाटत असेल तर येस करा किंवा नो देखील तुम्ही करू शकता. पूर्ण सर्व सर्व्हिसेस तुम्ही येस किंवा नो करायचे. त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा जिल्हा परत जे आहे जिल्हा उद्योग केंद्र ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. जे असेल ते तुम्हाला निवडल्यानंतर खाली सबमिट अँड गेट फायनल OTP हे बटन दिसतं, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर शुअरसाठी तुम्हाला एक पॉपअप येते, त्यावरती तुम्हाला ओके करायचं आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला OTP जातो. आता OTP गेल्यानंतर तो OTP तुम्हाला या ठिकाणी परत टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तो कॅप्चा व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित टाकायची मित्रांनो. आणि ही व्यवस्थित टाकल्यानंतर फायनल सबमिटचं बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. फायनल सबमिटसाठी ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर बघू शकता तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन जे आहे सक्सेसफुल झालं आणि त्याचा नंबर तुम्हाला दिसला. तो तुम्हाला या ठिकाणी कॉपी करून घ्यायचा आहे.
कॉपी करून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता बघू शकता तुम्ही तुमच्यासमोर उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आला. हा तुम्हाला पूर्ण कॉपी करून घ्यायचा आहे. आता आपल्याला आता उद्यम सर्टिफिकेट डाउनलोड करावं लागेल. आता ते कसं करणार? हा कॉपी केलेला नंबर जो आहे तर प्रिंट सर्टिफिकेट आपल्याला जे बटन दिसतं यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. प्रिंट सर्टिफिकेट आपण म्हटलो म्हणजे आपण परत जी लॉग इन बटनावरती येऊ. त्या लॉग इन बटनावरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आपण कॉपी केलेला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर होता तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. मित्रांनो, उद्यम रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर जो आपण रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकला. आता तिसरा ऑप्शन आहे आपल्याला OTPचा. तर OTP आपण एक तर ईमेलवर पाठवू शकतो किंवा मोबाईलवरती. मी मोबाईल चूज करतो आणि व्हॅलिडेट अँड जनरल OTP यावरती क्लिक करतो. आपल्या मोबाईल नंबरवरती आता OTP गेला असेल तो OTP आपल्याला घ्यायचा आहे आणि या ठिकाणी परत टाकायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP आणि लॉग इन हे जे बटन आहे यावरती क्लिक करायचं आहे. आपण बघू शकतो की आपल्यासमोर उद्यम रजिस्ट्रेशन डिटेल्स आपल्याला व्हिजिबल झाली. या ठिकाणी उद्यम रजिस्ट्रेशन डिटेल्स पूर्ण व्यवस्थित बघून घ्यायची आपल्याला. याच्यामध्ये पूर्ण आपण जी माहिती भरली ती बरोबर आहे का, याच्यामध्ये काही चूक आहे हे आपल्याला एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे. जर माहिती भरलेली काही करेक्शन असेल किंवा चूक असेल तर या ठिकाणी एडिट डिटेल बटन दिसतं आपल्याला. या ठिकाणी जाऊन आपण एडिट करू शकतो. अदरवाईज आपल्याला प्रिंट सर्टिफिकेट म्हणायचं आहे. आपण बघू शकतो की आपल्यासमोर आता सर्टिफिकेट जनरेट झालं, प्रिंट झालेलं आहे. आता म्हणजे आपलं उद्यम रजिस्ट्रेशन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. आपण या ठिकाणी आता प्रिंट करू शकतो, सेव्ह करू शकतो. या ठिकाणी सेव्हचं बटन आल्यानंतर आपल्याला खाली सेव्हचं बटन दिसेल, त्या ठिकाणी सेव्ह करू शकतो. आपण ज्या नावाने लागेल त्या नावाने आपल्याला उद्यम सर्टिफिकेट आपलं सेव्ह करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं पूर्ण जे आहे उद्यम रजिस्ट्रेशन हे कंप्लीट झालं आहे. मित्रांनो, स्टेप बाय स्टेप, 1 बाय 1 आपण सर्व प्रोसेस यामध्ये बघितल्या. यामध्ये तुम्हाला कुठले डॉक्युमेंट अपलोड नाही करावं लागत, फक्त डॉक्युमेंट तुम्हाला सर्व सोबत ठेवावं लागते. अशाच प्रकारे आपण पूर्ण डिटेल माहिती आपण आता याची दिलेली आहे. जर तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजेच त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. आणि सोबतच जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि माहिती आपण पोहोचवत असू. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.